अकोला जिल्ह्यात 7 जानेवारी 2020 रोजी ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय म्हणून ख्याती असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान होणार आहे। यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून सामदाम दंडभेद या नीतीचा अवलंब करत प्रत्येक उमेदवार निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्याकरता आपली प्रतिष्ठा पणाला लावतात। या निवडणुकीत गावोगावी मटणाच्या पार्ट्या तसंच मदिराचंही यथेच्छ सेवन करणे हा प्रकार रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात होतो। अशा या घटनेने पोलीस प्रशासनावर दडपण येतं। जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी अवैधरित्या दारू विक्रेता तसंच दारू बाळगणाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम राबवली आहे। त्याचा हा वृत्तांत। अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक मिलिंद बाहकर हे रविवारी पेट्रोलिंग करत असताना त्यांच्या खबऱ्यामार्फत गोपनीय माहिती मिळाली की मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रांतर्गत परवानाधारक देशी दारूचा साठा दुकानातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या ग्रामीण भागात पाठवण्यात येणार आहे। मिळालेल्या माहितीवरून मूर्तिजापूर शहरातील भगतसिंग चौक तसेच चिखली रेल्वे गेट या भागात दोन्ही ठिकाणी नाकाबंदी करून सापळा लावून कारवाई केली असता ट्रॅक्स मालवाहू गाडी MH27 X 127 तसंच मारुती ओमनी MH30 L 7181 या वाहनातून 57 देशी दारूच्या पेट्या एकूण 6,53,000 रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला। या घटनेतील आरोपी अक्षय उर्फ सोनू मिलिंद पंडागळे, पराग नरसिंग हितांगे, आकाश विश्वास पांडे, गाडी मालक इर्शाद शाह, दुसरा गाडी मालक रोहित अव्वलवार तसंच एक अनोळखी फरार यांच्या विरोधात मूर्तिजापूर शहर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय आव्हाले हे करत आहेत। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।